हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विनायकं गुरुं नौमि सादरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनन्दम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठं कुण्डलिकावरज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सोडी सोडी मिठी सोडी सोडी मिठी लपवा लपवा जग जेठी लपवा लपवा जग जेठी लपवा लपवा जग जेठी लपवा लपवा जग जेठी धनी कंसासी कळेल धनी कंसासी कळेल माझ्या बाळासे मारिल माझ्या बाळासे मारिल माझ्या बाळासी मारिल माझ्या बाळासी मारिल देवा चिंतामणी वसुदेवा चिंतामणी ते जनमाये गगनी ते जनमाये गगनी हे जन्माये गगनी हे जन्माये गगनी धनी कंसासी कळेल धनी कंसासी कळेल माझ्या बाळासे मारिल माझ्या बाळासे मारिल माझ्या बाळासी मारिल माझ्या बाळासी मारिल नामा म्हणे आले हसे नामा म्हणे आले हसे नामा म्हणे आले हसे नामा म्हणे आले हसे देव तेव्हा सांगतसे देव तेव्हा सांगतसे देव तेव्हा सांगतसे देव तेव्हा सांगतसे धनी कंसासी कळेल धनी कंसासी कळेल धनी कंसासी कळेल धनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारिल माझ्या बाळासी मारिल माझ्या बाळाशी मारिल माझ्या बाळाशी मारिल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेवरायाच्या गाथ्यातील आणि बाळ क्रीडा प्रकरणातील 1503 या गाथ्यातला 1503 वा क्रमांकाचा आपला आज कृष्णाष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी गोकुळाष्टमी काय जन्माष्टमी काही ठिकाणी जन्माष्टमी म्हणतात तिला काही ठिकाणी कृष्णाष्टमी आणि आपल्याकडे याला गोकुळाष्टमी जास्त प्रचलित आपल्याकडे काय गोकुळाष्टमी हो मला वाटतंय नाथांच्या भागवतामध्ये काय वर्णन आहे पर्वविशेष भागवत धरणी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी काय ठीक आहे उत्तम उत्तम शिवरात्र आहे पण जन्माष्टमी नाथांनी काय नाव घेतलं तिला जन्माष्टमी हो काही ठिकाणी जन्माष्टमी म्हणतात कुठं कृष्णाष्टमी म्हणतात आणि सर्व थेव आपण गोकुळाष्टमी आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ बरेच मराठवाड्यात तर गोकुळाष्टमी म्हणतो ही गोकुळाष्टमी या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला भगवान कृष्ण परमात्म्याचा 8वा अवतार
कितवा? 8वा. देवाचे अवतार अनंत आहेत. अनंत अवतार असते आणि अनंत अवतार घेशी हाही वर्णन तुम्ही काकड्यात करा. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळो कृपाळो दिना राजी उद्धरणे किंवा धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना अमृषीसाठी जन्म सोसलेले दुष्ट निर्जलेले किंवा देवाशी अवतार भक्ताशी संसार दुहिता विचार एकपणे. कितीतरी अवताराचं वर्णन आहे. भगवंताचे अवतार आहेत. अनंत अवतार घेतले देवानं. बरं, पण त्यात अनंत अवतार जरी घेतले असले तरी भागवतानं म्हणजे श्रीमद भागवतात त्यांनी जे सूत महाराज आहेत त्यांनी 24 अवतार मान्य केले. किती? 24. त्यातले 24 अवतार त्यांनी मान्य केले. धन्वंतरी दिग, बरं काय, व्यासादिग, हे असे 24 अवतार एकूण त्यांनी मान्य केले. कोणी? सूत महाराज. हो, भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये ते वर्णन आहे. सूत महाराज सौनकादिकाला सांगतात पहिल्या स्कंदामध्ये, बरं काय. सुख सांगे परीक्षिती दुसऱ्या स्कंदापासून. पहिल्या स्कंदात सुख सांगे नाहीत. पहिल्या स्कंदामध्ये सूत सांगे सौनका नैमिषारण्यामध्ये कथा सांगतात सूत सौनकादिकांना की भगवंताचे अवतार 24 झालेले आहेत ते, आणि त्यामध्ये ते वर्णन बी आहे कोणते कोणते झाले हेही सगळं सांगितलंय. असं त्यामध्ये हे कृष्ण राम आलेले आहेत ना, भगवंताचे 10 अवतार आलेले आहेत, पण ते 24 त्यांनी मान्य केले. हे 24 त्यांनी मान्य जरी केले असले तर वारकरी संप्रदायाला मान्य 10 आहेत. आपल्या संप्रदायाला किती मान्य? 10 कोणते? तर मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी, म्हणजे 9 झाले. आतापर्यंत झाले 9. बौद्ध झाला ना, कलियुगी बौद्ध 9वा झाला. ते गौतम बौद्ध तेच आहेत ना. आणखीन एक मोबाईल असला तरी कामा करून बंद करून मान लावलाय, बंद केलाय. तर बौद्ध अवतार हे गौतम बौद्ध गेला. फक्त वेद बाह्य गेले म्हणून आपल्या वारकरी समाजाला तेवढी मान्य पडली नाहीत, किंवा आपल्या वैदिक लोकांना वारकरीच म्हणून नाही, जे वेदातले लोक आहेत तर ते विरोध आहेत. का विरोध आहेत? वेदाची निंदा केली त्यांनी आणि करावी लागली त्यांना, काही पर्याय नाही. देवच होता ते, आणि वेद देव एकच आहेत बिचाऱ्या. वेदावर विश्वास आहे त्याचा, तरी पण तितक्या पुरतं त्या वेदाला बाजूला सारावं लागलं. हिंसा होऊ लागली, त्या मुख्या जनावराला मारू लागले, बोकडायला. बोकडं जास्त कापू लागले यात न्यायामध्ये. त्या काळात ते बंड माजलं होतं कर्मकांडाचं, म्हणून ते कर्मकांडाचं बंद करण्यासाठी भगवंतानं ऐकू नका वेदाचं असं सांगितलं. वेदाचं ऐकू नका, वेदात जरी यज्ञ करा आणि बलिदान द्या म्हणले असले तर तुम्ही ऐकू नका असं सांगितलं. हिंसा करायची नाही. अरे हिंसा करणं पाप आहे, गुन्हा आहे. हिंसा करणं चांगलं नाही आहे. कोणत्या झाडाचा पान सुद्धा तोडणं गुन्हा आहे असं त्यांनी पटवायचं. कोणी? आणि असं पटवून लोकांना आणि अहिंसेत आणलं आणि दया आली म्हणून व्यास ऋषींनी वर्णन केलं. सदय हृदय पशुघातम दर्शित पशुघात. हे देवा ते काय जय जगदीश हारे 9 म्हणजे 10 अवताराचं स्तोत्र केले. 10 अवतार दशावताराचं स्तोत्र म्हणतात त्याला. संस्कृत भाषेत पद्मकाराला शिकवले भाषेत दशावताराचं स्तोत्र आहे, संस्कृत भाषेत आहे. म्हणजे ते 10 अवताराचं वर्णन त्यात आलं. तर जयदेव स्वामींनी त्याच्यात वर्णन त्या श्लोकात केले की भगवान तुम्हाला दया आली आणि तुम्ही पशूंचा घात पाहिला म्हणून तुम्ही गौतम या नावानं अवतरला असं व्यास ऋषी कबूल करतात आणि शंकराचार्य कबूल करतात गौतमाचा अवतार. म्हणजे बौद्ध ते पांडुरंग बौद्ध नाही बरं काय. पांडुरंग कोण आहे? कृष्ण आहे. पांडुरंग बौद्ध नाही आहे, कृष्ण आहे. आता ते बौद्ध धर्मी आलते म्हण पंढरपूरला यंदा आणि ते म्हणू लागले म्हण आम्ही पटवून देतो की पांडुरंग बौद्ध अवतार आहे, आम्ही आमच्या धर्मातला पांडुरंग असे काही गरजून सांगू लागले म्हण. ते कोण टिकू देईल त्यांचं बोलणं? विद्वान लोक टिकू देत नाहीत ते बोलणं, शक्य नाही ना. ते पांडुरंग बौद्ध नाही आहे, ते गोकुळचा द्वारकेचाच कृष्ण तर पंढरपूरला आला. कशासाठी? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म धन्य पुंडलिका बहुवरे केले निधान आणि पंढरी किंवा वैकुंठीचा पुतळा आणला से पुतळा धन्य तू आगळा पुंडलिक असं म्हणता येईल. किंवा
बरं काय, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, निज भक्ती प्रेम भक्ता घ्या घ्या आता म्हणत. किंवा द्वारकेचे केने आले याची ठायान पुढे भक्त रायाचो जो वित्त गीताजीने उपदेशिली आणि ती ही विटेवरी माऊली. किती प्रमाण देता येईल? 100 प्रमाण देता येतील ना, बरोबर आहे ना? हा, यमुनेचा विहारी तोच हा पंढरपूर आणि तोच हा पंढरपुरी. किती सांगावं मग. पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा झाली बराडी. हो, पुंडलिकाच्या सेवेसाठी गोकुळाहून आला. आपल्याला गोकुळचं वर्णन द्वारकेचं मथुरेचं पाहिजे, असं त्याच्यात आलं पाहिजे. म्हणजे तिकडचाच कृष्ण आहे ते. पांडुरंग बौद्ध नव्हे. पांडुरंग कोण आहे? श्रीकृष्ण आहे. आज त्याची जन्माष्टमी आहे. आज त्याची जन्माष्टमी ना, आणि ते पांडुरंग आहे. आज पांडुरंगाचा जन्म आहे असं म्हणलं तर अवघड नाही. आज कोणाचा जन्म आहे? पांडुरंगाचा जन्म आहे. पांडुरंग परमात्मा आजच्या दिवशी जन्मले असं काही म्हणलं तर वावगं नाही. पांडुरंग आणि कृष्ण 2 नावं जरी असली तर वस्तू एक आहे. हा, गौतम मात्र देवाचा अवतार 9 आहे आणि ते बौद्ध अवतार आहे, बरं काय. त्याचं वर्णन आणि आमच्या जयदेव स्वामींनी केलं, म्हणजे व्यासांचे अवतार आहेत. आणि शंकराचार्यांनी त्यांना नमस्कार केला. फक्त वेद विरुद्ध गेल्यामुळं तितके ते जगाला, म्हणजे आपल्या वैदिक लोकांना माननीय पडले नाही. नाही तर त्यांचा धर्म खूप मोठा आहे ना. बौद्ध धर्म तर खूप आहे. खूप बौद्ध लोक आहेत. आपल्या नेपाळलाही बौद्ध आहेत. नेपाळकडे बौद्ध खूप आहेत. तसं काही नाही. धर्माचा प्रचार त्यांनी केला आणि त्यांचे तत्व काही काही चांगले आहेत ना. अहिंसा, बरं काय, अहिंसा तत्व त्यातलं मान्य, बरं काय. ते सगळे आता नाही का त्या बौद्ध धर्मातले ते प्रज्ञा, शील, करुणा, चांगले नाहीत तत्व ते. पंचशील म्हणतात त्याला. ते 5 शील तुम्ही आचरणात आणा. तुम्ही आचरणात आणले वारकऱ्यानं तर काही, वारकरी तेच आहेत. पंचशील पाळतात तेच वारकरी आहेत. काय हरकत आहे? हे पंचशील म्हणजे पंचतत्व, आणि ते तत्व त्यांचे चांगले आहेत, आम्हाला मान्य आहेत ते. हो, त्यांचं पद निर्वाण आहे. शेवटी पद कोणतं म्हणले? बौद्ध निर्वाण म्हणले. निर्वाण पदा त्यांच्या मोक्षाला निर्वाण पद. मग आमच्यात बी निर्वाण पदाचं वर्णन भगवद्गीतेत ब्रह्म निर्वाण मृच्छती. ब्रह्म हे निर्वाण आहे असं म्हणले ना. निर्वाण म्हणजे ब्रह्मरूप. असं असं एकच आहे. फक्त त्यांनी तिरस्कार वेदाचा का करावा लागला त्या देवाला? की ते कर्मकांड बंद करायचे होते. ते बोकडं मारू लागले. ते बोकडं बंद करायचे होते. उपकार केला कोणी? गौतम देवानं उपकार केला गौतम बौद्धानं. आणि ते कपिल वस्तू नावाच्या गावाला जन्म घेतलाय बरं का त्यांनी. ते मला इथं चल सांगायची गरज नाही. इकडं बिहारमध्ये पलीकडं जनक राजाच्या नगरी जनकपूर, सीतेचं गाव, जन्मगाव, तिकडच्या काठाला कपिल वस्तू नावाचं गाव आहे. कपिल ऋषींनी तिथं तपश्चर्या केली आहे. आपले कपिल ऋषी म्हणजे कोणते? सिद्धपुरला होते ना कपिल देवती. कपिल देवती करदम, मातृगया, बिंदू सरोवर. आणि तेच आपल्या आईची आणि ते संस्कार झाल्यावर, आई वारल्यावर गेले ना, ते आई होती तर ते राहिले कुठं? सिद्धपुराला. आणि मग आईचं सगळं झालं, आणि आईचं सगळं झाल्याच्या नंतर मग ते गेले मग तिकडं कपिल वस्तूला. तिथं तपश्चर्या केली म्हणून नाव गावाला काय पडलं? कपिल वस्तू. आणि तिथून पुन्हा गंगासागरला समाधी घेतली कोणी? कपिलानं. तर ते कपिल वस्तू नाव पडण्याचं कारण ते झालं. आता ते कपिल वस्तूच्या गावामध्ये बरं काय, शुद्धोधन नावाचा राजा होता. शुद्धोधन. आणि त्याच्या बायकोचं नाव यशोमती. राजा होती ते. आणि त्याचा पोरगा सिद्धार्थ. हे गौतम, त्याचं मूळ नाव काय? सिद्धार्थ राजकुमार आहे बिचारा. लग्न झालं होतं, लेकरू झालं होतं, पण संसार त्याग केला. आणि संसार त्याग करून आणि गिरी गुहेत राहून तपश्चर्या करून आणि त्या पिपळाखाली बोध झाला. म्हणून त्याचं नाव पडलं बोधिवृक्ष. काय नाव पडलं त्याचं? बोधिवृक्ष. आणि पहिलं प्रवचन केलं सारनाथाला. आणि आपल्या धर्माचा प्रचार केला आणि हिंसा बंद केली. उपकार आहे त्या देवाचा. हिंसा बंद केली त्या देवाचा उपकार आहे विचारायचा. कोणाचा? गौतमाचं मूळ नाव सिद्धार्थ आहे. आईचं नाव यशोमती. बापाचं नाव शुद्धोधन. असे त्यांचे नाव आहेत बरं. हो, असो. म्हणजे आपला भगवान कृष्ण परमात्मा देवाचा कितवा अवतार आहे? 8वा. कृष्ण परमात्मा म्हणजे आपल्याला हे 10 अवतार मान्य वारकऱ्यांना. त्यापैकी कृष्ण परमात्म्याचा 8वा अवतार. देवाच्या 8व्या अवताराला खूप किंमत आहे. अवतार आहे 8वा आहे. देवाचा अवतार 8वा. देवकीचा मुलगा 8वा. त्याला नाव 8. त्याच्या बायका पट्टराण्या 8. जन्मायला तिथी निवडली अष्टमी. 8वी मध्य तिथी आहे. मध्य माग 7 दिवस, पुढे 7 दिवस 15 वाड्यात. मधातली तिथी अष्टमी. मधातली ना अष्टमी. 15वी तिथी ना ते. माग 7 गेल्या, पुढे 7 गेल्या की झाल्या 14 तिथ्या. आणि मधात ही अष्टमी. बरोबर जर 15 वाडा आला तर 15 तिथी असतात ना. मधात अष्टमी आहे.
अशी मधली तिथी निवडली अष्टमी आणि रात्रीच्या 12 वाजता. बरं काय, बुधवारी रोहिणी नक्षत्रावर भगवंताने अवतार घेतला म्हणून पंढरपुरातून बुधवारी निघता येत, आळंदीतून गुरुवारी निघता येत नाही. खरे वारकरी आळंदी गुरुवारी सोडित नाही. नाही, गुरुवारी मुद्दाम लोक येतात. आणि आपण कसं गुरुच्या वारी तिथून गुरुपासून जाव, आपले गुरु आहेत माऊली, आणि माऊलीपासून गुरुपासून गुरुवारी जाऊ नये यासाठी गुरुवारी आळंदी सोडायची नाही आणि बुधवारी पंढरपूर सोडायचं खरे सोडित नाहीत नियमधारक. पण ते आता त्याचा काही विचार एकादशीला घराला काय जाते कवाय येते कवाय त्याचा विचार करायची गरज नाही. पण सोडत नाही का, बुधवार भगवान पांडुरंग परमात्म्याचा वार आहे, त्याचा जन्मवार आहे. वसुनामतीची बुधवार असे सुख सांगत असे परीक्षित रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घारी अस्त्र वृक्ष पाळा असं वर्णन त्या जन्माच्या अभंग. मग आता हे अभंग निवडलाय मी, तर ते अभंग गाथ्यातला नामदेवरायांच्या आणि नामदेवरायाच्या गाथ्यातली बाळक्रीडा, कृष्ण जन्माचे अभंग बाळक्रीडा याच्यात या गाथ्यात कृष्ण जन्माचे अभंग बरं काय याच गाथ्यात हो. मग राम जन्माचे अभंग वगैरे बरेच या गाथ्यात काय. हनुमान जन्माची भेट नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये, काही नाथांच्या गाथ्यामध्ये हनुमान जन्माचे अभंग येतं आहेत ना, नाथांच्या गाथ्यामध्ये बी एका जनार्दन आहे. पण इथं जास्त आहेत नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये जन्म काळाचे अभंग देवाच्या जास्त आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यातलाच एक बाळक्रीड्यातलाच एक अभंग निवडलाय आणि 1503 वा. एक ऐका, देवाचे अवतार 10 पण अवतार किती असोत प्रकार मात्र 6. प्रकार किती? 6. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्णतम. प्रकार किती झाले? 6. काही अंश अवतार आहेत, काही अंशांश आहेत, काही कला अवतार आहेत आणि काही आवेश अवतार आणि पूर्णतम अशी 6 प्रकार आहेत. त्यापैकी आवेश अवतार परशुराम, आवेश अवतार नरसिंह आवेश अवतार, देवाचा आवेश अवतार. परशुराम बी आवेश अवतार आहे. काही कला अवतार असू द्या, पण पूर्ण अवतार राम आणि पूर्णतम रामापेक्षाही परिपूर्ण आहे. पूर्णतम या शब्दाचा अर्थ परिपूर्ण. मग आता तुम्ही दोन्हीतला फरक काय, परिपूर्ण आणि पूर्णतम यातला फरक थोडा सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. जसं ज्ञानानं माणूस पूर्ण होते आमच्या वेदांत शास्त्रामध्ये, ज्ञान झालं जगन्मिथ्य ब्रह्मसत्य जीव ब्रह्मैव नापार, हा त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. कोणतं ज्ञान? अपरोक्ष. अस्ति ब्रह्मेति चेद्वेद, परोक्ष ज्ञानमी होतात. अहम ब्रह्मेति चेद्वेद, साक्षात्कार असो तिथे. मग साक्षात्कार त्याला म्हणतात. माणूस त्यावेळेला पूर्ण झाला, ब्रह्म झाला, मुक्त झाला. पण मुक्त जरी झाला, पूर्ण जरी झाला, पूर्णाची जरी प्राप्ती केली तर परिपूर्ण नाही. मग परिपूर्ण कवा होतो? भक्तीत आल्यावर. ज्ञान उत्तर भक्ती पुन्हा हस्तगत केल्यावर मग ते कोणतं झालं? परिपूर्णता आहे. ते जीवन परिपूर्ण आहे. लक्षात आलं की नाही? त्याप्रमाणे रामावतार पूर्ण, कृष्णावतार नाही परिपूर्ण. हो, असं गर्गाचार्यांनी गर्गसंहितेत वर्णन केले. परिपूर्ण मे साक्षात श्रीकृष्ण नान्य वही एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यम चकार. कोट्यावधी कार्य करून जातो, एक कार्यासाठी येतो, अनेक कामे करून जातो, असा परिपूर्णतमो साक्षात. काय परिपूर्णतमे साक्षात? परिपूर्ण कोण आहे? कृष्ण. श्रीकृष्ण आहे. नान्य वही, त्याच्याशिवाय दुसरा परिपूर्ण कोणता अवतार नाही. मग काय फरक आहे दोन्हीतलं? थोडक्यात सांगून जातो. राम अवतारातलं त्या अवतारातलं कमी जास्तपणा एवढा आहे की राम अवतार कार्य करण्यास स्वतंत्र आहे, पण निर्णय मात्र स्वतंत्र नाही. कृष्ण अवतार तसा नव्हे, कार्य करण्यातही स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्यातही स्वातंत्र्य. आणि कुठं धक्का नाही लागून घेतला. 16,108 बायका करून ब्रह्मचारी म्हणून घेतला कोणी. आणि म्हणूनच राम अवतारामध्ये ब्रह्मचर्य व्रत धारण करून रामाने आपलं वैकुंठ गमन केलं. तिथं नाथ महाराज म्हणतात, गावबा महाराज सांगतात, मग यानं ब्रह्मचर्य व्रत का धारण केलं? पुन्हा यज्ञात बायका दान का केल्या? राम अवताराच्या शेवटच्या अध्यायात वर्णन आहे उत्तरकांडामध्ये. लक्षात ठेवा. काय म्हणले राम आमचे गावबा महाराज? नाथांत रामायण नाही, ते उत्तरकांड कोणी केले? गावबांनी. गावबा म्हणले तुम्हाला माहित नाही बरं काय, यानं सीता नव्हती उपस्थित, वनात नेऊन सोडली होती. यज्ञाला बायको तर लागतीये, म्हणून त्यानं डाव्या हाताला सोन्याची बायको करून घ्यावी
आणि त्या ब्राह्मणाला दान करा. आता ते देव राजा होता म्हणून जमलं, इतक्या सोन्याच्या बायका दान केल्या का की ना दत्ते मुपतिष्ठ, दिल्याशिवाय मिळत नाही. अरे काय बालाजी, हा इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. या जन्मात दान धर्म काही केला तर पुढच्या जन्मात मिळते. अन्नदान केलं तर पुढे खायला मिळते. त्या राजाला नाही काय अन्नदान नव्हतं केलं, बोंबला मांस खायला यावं लागत होतं, मड खायला. हा मग या जन्मात काही द्या, जे जे देताल ते पुढच्या जन्मात तुम्हाला मिळतंय. हे शिकवण्यासाठी ना दत्ते मुपतिष्ठती, म्हणजे दिल्याशिवाय मिळत नाही हे त्याला माहित होतं किंवा शिकवायचं होतं लोकाला. म्हणून त्या देवानं आणि बायका दान केल्या पुढच्या जन्मात जास्त मिळाव्या. आणि पुन्हा शेवटी इतक्या बायका भोगून मी ब्रह्मचर्य राहावं, तुका म्हणे नटधारी, आणि भोगोनी ब्रह्मचारी असं राहावं. यासाठी रामानं शेवटी गृहस्थाश्रमाचा त्याग केला. आणि कोणतं व्रत धारण केलं? ब्रह्मचर्य, शुद्ध ब्रह्मचर्य व्रत धारण करून आणि त्या अयोध्यात शिरले. अयोध्या नदीत गेले ना, हा तिथून गेले. गुप्तार घाट म्हणते त्याला, गुप्तार घाट. तुमच्या बघण्यात नाही आला यावर्षी घाट, याने दाखवलं त्या ऑटोवाले. तुम्हाला मी बोलणं करून नेलं तर ते सुपव्या होता, ते एजंट कडू होता बाबा. ऑटोवाली चांगली होती. ते तुमचा जे दलाल होता का मधला, ते लय खाडू होता. तुळशी घाटाला नेलं. मी म्हणायलो त्याला, अरे तुळशी घाटाला काय नाही बाबा, तू तिकडं गुप्तार घाटाने आंघोळ यायला. पर त्यानं शिवच्या बनविलं तुम्हाला, काय करावं. असं ते खाडूच होतं, जरा चांगलं होतं तेव्हा, बेकार होतं असं. असो एक. आता ते भगवान रामचंद्र त्या गुप्तार घाटातून गेले, ब्रह्मचर्य व्रत धारण करून गेले. का? कृष्ण अवतारात आपल्याला ब्रह्मचर्य राहील. कसा ब्रह्मचारी? 16,000 बायका करून. इथे एक बायको केली तर ब्रह्मचारी म्हणता येणार नाही आपल्याला. ब्रह्मचारी तुम्ही नाही गरजा होण्याचं नसतंय, डोसक्यातलं ते येळ काढावं लागतंय. काय संबंध आहे? गरजा तर कोणाला झाला त्याला झाला नाही का? अहो एक बायका 16,108 होत्या आणि एका बायकोला 10 पोरं दिली त्याच्यात. प्रत्येकीला 10 पोरं. ते कमी कोणतीला 9 कोणतीला 7 म्हणायचंच नाही. हा लौकिक संपत्ती तर दिली तो. सारखे वाडे सारखे, गाई सारख्या, म्हशी सारख्या, नौकर सारखे, सगळं बायकोला, प्रत्येक बायकोला त्यानं तसं दिलं. हे लौकिकातलं कोणालाही देता येईल. एका वेळेस मोठा राजा असला तर ते तसं वाडे, तसे खोल्या, तशा गाई म्हशी देईल. पण एवढं नाही देता येत, पण देईल. पण अलौकिक लेकर बाळ देता येते सारखे बायकायला, सगळ्या बायकायला लेकर सारखे 10 तर 10 आणि एक पोरगी. मग किती झाले ते? 1,61,080 पोरं आणि 16,108 पोरी. त्याचा उतारा कमी झाला का? मग ते कसा ब्रह्मचारी राहिला? तुम्हाला 2-3 गाबडे, तुम्हाला जास्त आहेत काय? हा अवतारिक नाही, त्याचं तत्व वेगळं आहे. हा काय? ऋतुकाळी स्त्री गमन, ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण. ऐसा वेद निवृत्ती परदान, त्यागरूपी आपण भोगते नेहमी. नीट वाचा भागवत एकनाथी मध्ये कळेल. काय भागवताला सांगून ऐकून उपयोग आहे? भागवत सांगितलं, मी भागवत वाचलं, मी ऐकाय गेलो भागवताला, काय ऐकलं? ऐकून तसं वागायचंच नाही तर काय उपयोग आहे? ऋतुकाळी स्त्री गमन ही कुठली ओवी आहे? एकनाथी भागवतातली. ऋतुकाळी स्त्री गमन, ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण. ऐसा वेद निवृत्ती परदान, त्यागरूपी आपण भोगते नेहमी. आत्मावे पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्रीशी, संग करू नये श्रीपाशी, क्षणी विषयाशी त्याग विभेद. हे भागवतात नाही वव्या. मग काय उपयोग भागवत सांगून वाचून ऐकून? अवघड आम्हाला येत नाहीत ना. वय अवघड येते डोसक्यात घ्यायच्या नाहीत म्हणजे का ते टाळून टाकायचं. हा आम्ही तसंच करतोच ना. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवा, हे अभंग येऊ द्यायचाच नाही. काय हे अभंग तोंडाला येऊ द्यायचंच नाही तर आम्ही, आम्हाला माहित नाही का ते अभंग? सगळा गाथा वाचला तरी ते अभंग काय दिसला नाही का? आम्हाला दिसला पण आम्ही टाळून टाकतो त्याला. तसं तुमचं काम झालं, बरोबर आहे की नाही? अरे ब्रह्मचर्य भगवान परमात्मा स्वतः 16,108 बायका करून इतके लेकर हळजून ब्रह्मचारी म्हणून गेला. आणि ब्रह्मचारी होता तेव्हा यमुनेनं वाट दिली. फुकट आहे का काय? मग यमुनेचं पाणी दुभंगतंय आणि या बाया पलीकडे जाते. आता कळलं? नवल वाटलं ना त्या बाया यायला. पण या हा त्यांच्या 16,000 बायका होत्या, त्यांना नवल वाटलं की दुर्वासालांना द्यायला गेले. तेव्हा जाऊ द्या. असा हा कृष्ण परमात्मा सर्व अवतारातला श्रेष्ठ अग्रगणी अवतार. आज ज्याचा अवतार आहे का
ते सगळ्या अवताराचा हा अग्रगणी आहे, श्रेष्ठ आहे, मुकुटमणी आहे. कृष्णासारखा श्रेष्ठ कोणताच अवतार नाही देवाचा. राम अवतार सुद्धा एक होऊन आहे थोडा का निर्णय पारतंत्र्यात आहे ना. कार्य करण्या जरी स्वातंत्र्य असलं तर निर्णय बोलीला वाल्मिक आणि वरतोनी दावे नामा म्हणे. त्याला पाऊल टाकता आलं नाही. इंद्र त्याला उठवा म्हणला होता लक्ष्मण, हा तर उठविलं का नाही उठविलं का. ते वाल्मिकाचं रामायण होतं पुढे. ती सती गेली म्हणून ती सुलोचना. मग आता ह्याला उठविता आलं का. हा हे वकिली पॉईंट खाणार हनुमान. नाही तर लक्ष्मण म्हणे होते आमचा जावाय मारला माझ्या हाताने मेला, मला उठवा जावाय तेवढा आणि माझ्या लेकीला सुख द्या म्हणलं होतं. ते कोण लक्ष्मण. माहिती आता ते जाऊ द्या, ते आपल्याला तिकडे जायचं नाही. आपल्याला कृष्ण अवताराचं वर्णन करायचंय. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार सर्वश्रेष्ठ आहे. असा भगवान परमात्मा देवकी वसुदेवास्तव झाला. कुमारीसाठी गोकुळी हा आणि तो मी प्राणाय सगट प्याला है ना. बर नुगडता बाळपणाची भुली मी अदानवी सृष्टी केली तरी धरोणी उमानिले महेंद्र म्हणे. म्या कालिंदी ते रळेशले फेडी जळत गोकुळ राखिले आणि वासरुवासाठी लाविले विरंती है ना. बघा त्या ओव्यामध्ये काय कळेल तुम्हाला काय म्हणलेले होते. बरं इकडं म्हणजे आपल्या अभंगात वर्णन आहे हे देवकी अवदरी वाहिला यशोदा सायाशी पाळीला शेकी उपयोगा गेला मराठी ज्ञानेश्वरी आणि अभंग आहे. देवकीने वाही लागे यशोदेने पाळीला आणि पांडवाचा बंदी जन हो राहिला. बघा एकीनं जन्म द्यावा, एकीनं लहानाचं मोठं करावं आणि उपयोगाला तिसऱ्याच्याच गेला. लक्षात आलं. म्हणजे ज्याचं जे पुण्य होतं ज्या ज्या आणि भक्तांना जे पुण्य केलं ते देऊन टाक. आता हे वसुदेव देवकी एक लक्षात ठेवा. काय म्हणते ते वसुदेव म्हणाले तर सोडा सोडा मी सोडी सोडी मी लपवा लपवा जो घाबरलो हो. भगवान परमात्मा 8व्या नंबरला तिथं अवतीर्ण झाले जेलमध्ये. 6 लेकरं मारले. कोणाचे वसुदेव 6 लेकरं मारले. 7व्या नंबरचं लेकरू योगमायानं काढलं आणि रोहिणी उदरी नेलं. रोहिणी म्हणजे नंदराजाच्या घरी राहत होती वसुदेवाची थोरली पत्नी. वसुदेवाला पर्यायानं सांगतो 14 बायका किती तुमच्या ऐकण्यात नाही, तुम्हाला माहित नाही. ते जरा बघा सगळे पुराण होल केले पाहिजे. हरिवंश पुराण पहा. कोणतं पुराण. हरिवंश पुराण एक आता ध्यानात ठेवा. पुन्हा गर्गसंहिता पहा, गीत गोविंद पहा. एकाच ग्रंथा नाही. श्रीमद भागवत दशमस्कंद. श्रीमद भागवतातला कृष्णाचं वर्णन करणारा ग्रंथ श्रीमद भागवताचा दशमस्कंद. पूर्णपणे कृष्णाचं आतापासून इतिपर्यंत दशमस्कंद ते हरिवंश पुराण, महाभारत अखिल पर्व हे, पुन्हा गर्गसंहिता आणि गीत गोविंद आणि संत वाङ्मय असे काही कृष्णाचं वर्णन करणारे बरेचसे ग्रंथ आहेत. आणि मग त्यामध्ये तुम्ही पहा त्या वसुदेवाला पहिली खरी थोरली बायको रोहिणी आहे. आणि रोहिणी सहित दुसऱ्या तिच्या बहिणी होत्या 4 आणि ती एक रोहिणी किती झाल्या 5. त्या 5 पोरी हे कशाला पुन्हा मधात कोणाचं येईल नाही. टेकवा आहे मग इथं एक लक्षात ठेवा. मी काय सांगायलो की पौरव वंशाच्या कुरु वंशाच्या पौरव किंवा कौरव. पौरव आणि कौरव एकच आहे. आणखीन विसरू नका. खरं तर पांडवाला पौरव बी म्हणता येते, कौरव बी म्हणता येते. नुसते पांडव कौरव ते दुर्योधन हे ते 101 होते ना, त्यालाच लोक कौरव म्हणतात. आणि पांडवाला पंडुराजाचे असल्यामुळे पांडव म्हणतात. आपण कौरव पांडव. पण तसे नव्हे. कौरव बी पांडव बी कौरवच आहेत आणि दोघं बी पौरव बी आहेत आणि सगळेच भारत आहेत. आणि इथं अर्जुनाला बकळ भऱ्या भागवत म्हणलाय तर कृष्ण परमात्मा भारत 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 नाव दिले ना अर्जुनाला. मग भारत नाव धर्माचं बी आहे, पांडवाचं बी आहे, दुर्योधनाचंही भारत आहे. का भरत वंशात जन्मले ते भारत, कुरुच्या वंशात जन्मले म्हणून पौरव आणि कुरुकुलात जन्मले म्हणून कौरव असे नाव आहेत त्यांचे. त्या पौरव वंशाच्या 5 पोरीत वसुदेवाला. वसुदेव पाहुणा आहे पहिलाच पांडवायचा. पांडवाची खानदान आहे पुरु आणि पुरुच्या वंशात शंतनू आणि बाल्लिक सख्खे भाऊ. शंतनू कोण भीष्माचा बाप. भीष्माच्या बापाचं नाव काय शंतनू पुत्र आहे भीष्म. बरं राजा शंतनू
शंतनूला भीष्म झाला गंगा देवीपासून, आणि गंगा गेल्यावर मग ती केली कोणती सत्यवती बरं काय मत्स्यगंधा, आणि तिला झाले मग विचित्रवीर्य चित्रा एक लाख, आणि त्या चित्रांगद आणि त्यांच्या बायकापासून हे धृतराष्ट्र पंडू, हे तर तुम्हाला माहिती आहे महाभारताचं कुळ असो. आपल्या भीष्माचार्याचा बाप होता शंतनू, आणि शंतनूचा थोरला भाऊ होता बाल्लिक. काय नाव त्याचं? बाल्लिक. बाल्लिकाच्या 5 पोरी, 5 पोरी बाल्लिकाच्या. बरं बाल्लिका नाही 7 इकडे आहे. हा 5 पोरी बाल्लिकाच्या, थोरली रोहिणी, आणि तिच्याहून दुसऱ्या 4 की झाल्या 5. त्या 5 बी दिल्या होत्या वसुदेवा कृष्णाच्या बापाला. लक्षात आलं की नाही? रोहिणी थोरली, दुसऱ्या 4, 5 झाल्या बालिक. मग आता भीष्माचा कोण झाला? मेवना झाला की नाही? चुलत मेवना. भीष्माच्या सख्या चुलत बहिणी त्या बालिकाच्या पोरी, म्हणजे भीष्माच्या कोण झाल्या? बालिक आणि शंतनू भाऊ भाऊ म्हणल्या चुलत. मग भस्माच्या चुलत मेवना आहे वसुदेव. लक्षात आलं की नाही? त्या आता त्या झाल्या. आणि देवकाच्या 7 देवक कोणता? उग्रसेनाचा भाऊ, कंसाचा बाप उग्रसेन, आणि कंसाचा चुलता देवक, म्हणजे उग्रसेनाचा कंस आहे, आणि देवक आहे ना त्याची देवकी आहे. देवकाची असल्यामुळे देवकी. त्या देवकीच्या दुसऱ्या 6 बहिणी थोरल्या ह्याला दिल्या होत्या. कोणला? वसुदेवाला. त्या 7 आणि त्या 5 की झाल्या 12, आणि 2 दास्या होत्या भांडे घासणाऱ्या. एकीचं नाव सुतनू आहे आणि एकीचं नाव वडवा. की झाल्या बायका 14 बायकाचा नवरा आहे. कोण? कृष्णाचा बाप वसुदेव. हे लक्षात ठेवा. पहा गर्ग संहिता पहा, हरिवंश पुराण बघा. हे नुसतं भागवतात दोष, भागवतात नाही हे वर्णन. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात हे वर्णन नाही. बरं तुम्ही म्हणताल तिथं आहे काय की, ते वर्णन तिथं नाही. त्या ग्रंथात सापडेल तुम्हाला. हो तिथं आहे ते वर्णन. 14 बायकाचा नवरा आहे. कोण? वसुदेव. आता पहिल्या त्या पौरव वंशाच्या 5 केलत्या, आणि देवकीच्या पहिल्या 6 बहिणी केलत्या, म्हणजे 13 होत्या. आणि 13 असून बी ते उग्रसेन आपले हे कंसाचं आणि त्या वसुदेवाचं दाजी भाऊजीचं नातं आहे ना. चुलत बहिणीचा नवरा आहे ना दाजी भाऊजी. दाजी एवढीच राहिली आमची बहीण देवकी, तुम्ही करा. नाही बाबा आता 13 आहेत, मला काय करायचं? ते 4-5 आहेत, ह्या 6 आहेत. नाही एवढी आता तुम्हाला त्या वाटायला करा. हे हाऊसनं लग्न, हाऊस मुळे आली. म्हणला वसुदेव. त्या 2 बाया सुतनून वळवा अजून त्या वेगळ्याच. बघा ना आता इतक्या असताना ही केली अजून, आणि हिच्यामुळं संकट आलं. का? खरं तर हिच्यामुळं संकट येणार होतं ना. हा हीच महत्वाची होती. कारण काय? ही कोण आहे तुम्हाला सहज सांगतो. देवकी पहिली प्रश्नी आहे, त्याच्यामुळं करावं लागली म्हणाय हरकत. मूळ पहिली प्रश्नी. आणि वसुदेव आहेत ना हे सुतपा प्रजापती आहे. कोण? सुतपा प्रजापती. आता ह्या दोघांना तपश्चर्या केली. सुतपा प्रजापती आणि प्रश्नी यांनी अशी तपश्चर्या केली की एका अंगुठ्यावर उभं राहिले कल्पचे कल्पवर. थोडे नाही 10,000 आणि 5,000 बी नाही, कल्पपर्यंत. आणि एकच ध्यास की विष्णू परमात्मा प्राप्त आमच्या पोटी आहे, अशी काही इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी उग्र तपश्चर्या केली. खूप तपश्चर्या केल्यावर मग उगदेव सहजासहजी भेटत नाही. आणि पुन्हा सकाम भक्ती देवाला पटत नाही, त्याच्यानं लवकर उशीर लागते. लक्षात ठेवा, निष्काम भक्तीत लवकर मिळतंय देव. आव तू मागच्या वर्षी नाही देवाला काही. आव मागते हौस आहे आणखी राहिलेली. मागितलं सकाम की लांबलं. तुमचं काम होत आहे काम, पण देव भेटत नाही लवकर. हा आणि निष्काम भक्तीत देव लवकर भेटते. हे कोणच आहे ते. हे खूप तपश्चर्या केली. काय? तू पोटाला येऊन आली विष्णू परमात्मा तपाची आणती आले की वरम रोही बोला. प्रश्नी
सुतपा काय पाहिजे बाबा तुम्हाला नवरा बायकोला? तुम्ही लय तपश्चर्या केली, माझं लयच चिंतन केलं, खूप खूप माझी आठवण केली, सांगा तुम्हाला काय बघा. मग खूप तपश्चर्या केल्यावर मग म्हणले काय पाहिजे मागा. त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्यांनी सांगितलं तुझ्यासारखा मुलगा हो. तुझ्यासारखा. देवाने विचार केला म्हणजे माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा कोण हो? मीच आहे. आता हो म्हणलो, देव हो म्हणले, तथास्तु म्हणले. पण देवाला सुद्धा त्याच्यासारखा देव करता आला नाही. फसलं ते बी हो म्हणून. ते म्हणाय पाहिजे होतं इथं आत्री अनुसयाला म्हणलं माझ्यासारखा मीच असल्यामुळं मीच तुमच्या पोटात येतो. आत्री अनुसयाला मागितलं होतं ना, आत्री अनुसयानं, आत्री ऋषी अनुसया माता यांनी तपश्चर्या केली आणि यांनी तपश्चर्या केल्यावर ते म्हणले होते ह्याच विष्णूला, हेच विष्णू आहे ना ते बी, आणि त्याला तेच पाहिजे होतं. ते आले तिथं दोघे नवरा बघून तपश्चर्या केली. काय पाहिजे सांगा बोला. ते म्हणले तुझ्यासारखा मुलगा व्हावा. देव म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही, मीच पोटाला येतो. दत्तोमय अहम इति यद भगवान सदत्ता. दान दिलं, स्वतःचे स्वतःला दान द्यायचा अधिकारी बी म्हणले. दुसऱ्यानं दत्तक देऊ नये कोणाला. उगल लहान लेकराला दत्तक देते बाप, त्याला काय कळत नाही काय नाही, आणि कोणाच्या बोटीत टाकते. मोठं झाल्यावर पंचायती त्या जातीबद्दल भांडणं तंटे उडाल्या, मग त्याला आठवण उग बापानं मला ओटीत टाकलं म्हणून लागले एकदम. मला काय करा म्हणून आमच्या बापानं ओटीत टाकलं, ह्या कटकटी वाढल्या आणि वाढत त्यात. त्या दुसऱ्याच्या घरी गेलं तितके भांडत येत, कटकटी वाढतात की नाही हो. आणि मग ते लहान असते त्याला कळत नाही, तसा प्रकार होतो. कटकटी वाढतात मग ते नाही. पण स्वतःचे स्वतः दान करायला जमते की नाही आपल्या आपण. मग ते म्हणजे विष्णू परमात्मा म्हणले दत्तोमया. काय दत्तोमया अहम इति यद भगवान सदत्ता. असं भागवतात वर्णन. मी तुम्हाला माझं दान देतो, दिलं आणि म्हणून नाव पडलं दत्त. नाव काय पडलं मग? दत्त. मी दत्तक आहे म्हणजे आत्रेय ऋषीचा अनुसया मातेचा दत्तक आहे कोण? विष्णू. म्हणून नाव दत्त. आणि पुढे आलं आत्रेय. 3 मुंडकेत म्हणून त्रेय नाही हो, दत्तात्रेय. दत्त अत्रेय हे विग्रह केल्यावर आहे. पण लिहिता असताना लिहायचं द त्याला डबल त आणि त्याला काना काय झाला आता दत्ता. आणि त्रेय तिथं त्रेय लिहायचं फक्त, पुढे अ लिहायचंच नाही. अ लोपतंय पण मधातून निघतंय, कळलं का? दत्तात्रेय तर तिथे निघतंय दत्त अत्रेय. त्या कान्यामधून एक अ निघतंय असं जातो. मग दत्त अधिक आत्रेय म्हणजे बाप मुलाचं नाव आणि बापाचं नाव जोडून येतच की नाही पुढे. हा कोणता बाळू तो फलाण्याचा बाळू म्हणजे त्याच्या पुढे नाव बापाचं येतच ना. त्याप्रमाणे दत्त नाव पोराचं आणि बापाचं नाव अत्रेय. आता त्यानं स्वतःच स्वतः दान देऊन खटकून मिटविलं तिथं. पण हे अनुसया मागली या. त्याच्या अगोदर ही प्रश्नी या. ही प्रश्नी लय जुनी या. प्रश्नी सुतपा प्रजापती लय जुने येतं. लय जुने म्हणजे लय जुने. आणि तेला तिथं मागितल्या तुझ्यासारखा मुलगा हो म्हणला. फसला. म्हणला आता माझ्यासारखा मी कसा निर्माण करू बाबा. पण ते पडलं ना. माझ्यासारखा दुसरा कसा आणि त्याच्यासारखा दुसरा निर्माण करणं शक्यच नाही ना मला. त्याच्यासारखी वस्तू दुसरी कशी नाही, ती वस्तू तशी आगळी वेगळी आहे. तिच्यासारखी वस्तू कशी करता येईल. म्हणून त्यानं म्हणला एक बारकडे एक बार दिलं हो म्हणलो. आणि जर लंडी आली तर 3दा द्या. किती भाऱ्या द्या? 3दा द्या. तो फिटलं वालू. तुम्ही तर किती लंड्या करता? एकदा देतो म्हणलं बरं का भास्कर. हा झोपू नको मला. तुला सांगू का जमानी तू कशाला सांगतो मला? किती वेळा करतो सांग. हा एक बार देतो म्हणलं ते देण्यात नाही आलं तर त्याच्या मोबाईलला किती भारी द्यावं लागते मग? तिप्पट. तवा ती बाजाबूज होती. आता हे देव फसलाय आणि देव म्हणू लागला आता काय करू. नावेला झालाकड्या मला माझ्यासारखी मूर्तीच करता येईल. फसून गेलो तिथे. आणि म्हणून ते म्हणला एक करा. हा मी तुमच्या पोटी 3दा जन्म आता फक्त जन्मच घे. जास्त कटकटी वाढणार का? खूप तप केले म्हणून. हो त्यावेळेला पहिला जन्म घेतलाय प्रश्नी गर्भ म्हणून. त्या देवाचं नावच आहे प्रश्नी गर्भ. सुतपा प्रजापती
आणि प्रश्नी यांच्या पोटी प्रश्नी गर्भ म्हणून जन्माला आला. पुन्हा ते झाले कश्यप आदिती. कश्यप आदितीच्या पोटी उपेंद्र म्हणून जन्माला आला, वामन, आणि त्या बळीचा गर्भ हरण करण्यासाठी. हे 2 झाले. आणि तिसरा कृष्ण. तिसरा अवतार कुठे घेतला? कृष्ण. कृष्ण अवतार घेतला. आणि मग त्या टायमाला चतुर्भुज रूप प्रगटले. कुठं? इथं म्हणे, इथं वर्णन आहे ना काय की तेज नमाये गगनी, प्रकाश पडला जीवनमध्ये, तेज नमाये आले चतुर्भुज. वसुदेव बघू लागला. इथं वर्णन आहे का? भागवतात बी वर्णन आहे. 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म, उभा टाकली मूर्ती. वसुदेव देवकी खालून बघायले का ते उभा टाकले, ते बघू हात जोडलेले. ते म्हणजे आठवण केली काय? नाही म्हणजे आमच्या लक्षात येईल. अरे तू प्रश्नी आहेस. हे सुतपा प्रजापती, तुम्ही लोखंडाच्या काट्या उभं राहून वारं पिऊन तप केले. आधी तर पानं खात फळं खात होते. फळं खाता खाता सोडून दिले फळं खायची. वारं हे पानं खाल्ले वाळलेली पडलेली, ते पुन्हा पानं खायचे सोडून दिले. पुन्हा नुसतं वारं पिऊन तप केले. खूप तपश्चर्या केली तुम्ही आणि मला पोटाला मागितलं. चुकलंय तुमचं. इथं म्हणला ते तुमचं चुकलंय. इतकं तप करून मला मोक्ष मागितला असता तुम्हाला मी देतो. पण तुम्ही मला मोक्ष नाही मागितलं, मुक्ती नाही मागितली. तुम्ही काय मागितला? जन्म. आणि एक लक्षात ठेवा, तुमचं जन्म देण्याचंच पुण्य आहे आणि मी तुमच्या पोटी जन्म घेतो. महाराज ते म्हणजे देवा मग आमच्या पोटी जन्म तो घेतला असेल खरे. हां, पण एवढ्या मोठ्या लेकराला कोण, ही एवढी मूर्ती मोठी, आमचं लेकरू कोण? ते म्हणजे मी बाळ होणार आहे. तुम्ही घोर करू नका. देव सांगू लागले. इथं वर्णन आहे बरं काय. तिथं ते प्रगटला कोण? आणि मग लपवा काय, सोडी सोडी मिठी, सोडी सोडी त्या देवकीला म्हणू लागला वसुदेव, मिठी सोड मिठी सोड, लपवा लपवा जग. जग जेठी, जगाचा जेठी म्हणजे जगाचा मालक. जग जेठी भगवंताला नाव येते पांडुरंगाला बरं काय. हा, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा नाही अनुमाना श्रुतीशी विवादती जयासाठी जगजेठी विठ्ठल. तिथं पाहिजे जगजेठी. असे जगजेठी नाव किती घाले देवाला. जग जेठी, जग नाम जग आणि जेठी नाम मालक. सगळ्या जगाचा मालक जेठी. असा हा जेठी आहे. शेठजी म्हणा की जगाचा शेठजी आहे. आणि सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. लपवा म्हणायला वसुदेव तिथं लपवा का छनी कंसाशी. हो, त्या कंसाला कळल माझ्या बाळाशी मारे. महाराज ही चिंता कोण नाही, वसुदेवा चिंता म्हणे. वसुदेवाला चिंता वाटते बरं. आणि तेज न माये काय करावं बा. आकाशात बी तेज माय ना. हे लेकरू लपून राहायसारखं नाही ना महाराज, लपायसारखं नाही. तेज न माये गगनी. आता हे असं म्हणलं नामा म्हणे आले हासे. कोणाला हसू आले त्याला. म्हणजे किती येडपण आहे याचं कोणाचं? वसुदेवाचं किती येडपण आहे की मी पोटाला या काय आनंद असेल याला. देव पोटाला येण्यात किती दुःख झालं हे त्याला आठवण आहे काय? किती दुःख होते हसत येते. हा, वर्ग झाले हसूच येते हैराण किती कसं वाटतंय. काय दोरक्यात हसूला होते. नाही नाही खरंच महाराज पोटात गुदगुल्या होत्या नाही काय गुण आहे की काय नाही की बघा ना. ते देव हसू लागले. देव म्हणले देव इथं बघा ना नामा म्हणे आले हसे. आणि देव तेव्हा सांगत असे पुढच्या अभंगात सांगतात देव, पण या अभंगात नाही सांगितलं. पुढच्या अभंगात सांगितले जाऊ द्या. पण हसू आलं देवाला. कशाचं हसू आलं? त्यांच्या मोहाचं. कशात हसू आले? आणि मोह धरिले आयशी होईल, आस्ती प्रतिष्ठा जाईल, परलोक यांत ऐके. मग तुला कसं कळणार? त्या ओव्यात सांगायला तुला कळणार कसं? बघा, मोह धरले आयशी होईल, आस्ती प्रतिष्ठा जाईल जाईल, आणि परलोक या अंतर राहील ऐकेशी. म्हणजे या लोकातलंही गेलं त्या लोकातलंही गेलं. मोह चांगला नाही. आणि त्या मायबापाचा मोह बघितला वसुदेवाचा आणि देवकीचा, आणि त्याला हसू आलं. आपल्या थोडक्यात बोलायचे महाराज हसू आलं देवाला काय नाही. आणि ते कितीतरी गलवला करून राहिले. मग एवढा मोठा तो असा आम्हाला वाटायला की लपवा. आता कुठं लपवा त्याला? सगळ्या ब्रह्मांडात भरून उरलंय ते बरं काय. श्रुतीनं वर्णन केलंय दशांगुलम, 10 बोटं शिल्लक आहे म्हणे बाबा तिकडे तिकडे भरून बी. आता इतकं मोठं ते कुठं लपवावं
म्हणजे मग त्यानं सांगितलं पुढच्या अभंगात, मी लहान होतो, मी लहान होतो, डालग्यात घ्या पाळाच्या टाका आणि मला नंदाच्या घराला. पुढचा अभंग त्याच्या काय, नंदाच्या घराला मजली माया उपजली तेथे ठेवी मज आनंद, म्हणसे असे रक्ष पाळ निम्या मोहिले सकळ, आच्छादित रूप नामा म्हणे बाधा. बघा पुढचा अभंग, ह्याच्या लगेच पुढचा अभंग हे 503 आहे, 1503 आहे, ते 1504. म्हणजे देव तेव्हा सांगत असे. आता सांगा इतके, आता फक्त जन्म देण्याचं पुण्य होतं तेव्हा, तितकं तप केलंय आणि जन्म देण्याचं पुण्य. आता लहानाचं मोठं कुठं होणार, ते शोधीच्या नंदबाबांच्या तिथं लहानाचं मोठं होणार. त्यांचं काय पुण्य आहे, ते कोण, असं तुम्ही विचारलं तर हे कळले का तुम्हाला कोण आहेत ते? पहिले सुतपा प्रजापती, प्रश्नी माय देवकी प्रश्नी, आणि वसुदेव सुतपा, कश्यप आदिती, तेच वसुदेव जमलं. हे तुम्हाला कळलं. ते प्रश्नी गर्भ वामन आणि हे भगवंत कृष्ण झालं. आता ऐका, नंदाचं काय पुण्य आहे? नंद कोण? नंद आहे वसुतला द्रोण, काय नाव आहे त्याचं? द्रोण वसू. आणि त्याच्या बायकोचं नाव आहे धरा देवी. त्यांनी खूप तपश्चर्या केली, अमाप. कशासाठी? की भगवंतानं आमच्या घरी बाळ केला करा, म्हणजे आमच्या घरी बाळपणात यावं. देव विष्णू परमात्म्याची बरं काय. आणि खूप खूप तपश्चर्या केल्यावर मग विष्णू प्रसन्न झाले त्याला. आणि मग त्याला म्हणाले, मागा काय पाहिजे ते तुम्हाला द्रोण. आणि धरादेवी काय मागायचे ते मागून घ्या, मी तुम्हाला प्रसन्न झालोय, मागा. ते बी असंच या देवणी, आमचं बाळ होय. ते म्हणले, तुमच्या पोटी जन्म घेऊन बाळ होण्याचं एवढं पुण्य तुमचं नाही. जन्म घेईल दुसरीकडं आणि बाळ पण कंठायला येईल तुमच्याकडे. ते बी लहानपणीच राहील, मोठं झाल्यावर राहणार नाही. मी मोठं झालं कुठं राहिला तिथे? लग्न बघितलं नाही यशोदेनं, रडत होती. कोण? यशोदा रडत होती ना. त्याचं लग्न झालं कुठं? द्वारकेकड, मूळ माधवला. रुक्मिणी चोरून आणली आणि रुक्मिणी चोरून नेली तिकडे कोंडीनपुराहून तिकडे द्वारकेकड. आणि म्हणले होते भीमक राजा लग्नाला वापस ये बाबा. आता कसं शेवटी ब्राह्मविवाह करावा, असा पळवापळीचा व्यवहार राक्षस विवाह होईल आणि ते अमान्य आहे शास्त्राला. लोकांमध्ये त्याची प्रतिष्ठा नाही, त्याच्यासाठी ब्राह्मविवाह करू आपण. तुमची वस्तू तुम्ही नेली, मला आनंद आहे. म्हणजे आमचं गावडं ऐकणं गेलं, त्यालाही दंड केला तुम्ही. ते बोंबलत गेलं दुसरीकडे, आता ते गावात येणार नाही, तोंड दाखवित नाही. ते म्हणत होतं ते रुक्मिया, बहीण सोडून आणली तर येईल गावात, नाही तर दुसरीकडेच राहील, पण ह्या गावात येणार नाही. कोण म्हणला होता? रुक्मिया. त्यानं भोजकट नगर निर्माण केलं, तिकडच बापाला तोंड नाही दाखवणार म्हणला. बाप नपुषक म्हणला होता. बाप काय म्हणला होता? नपुषक. म्हणून त्याला राग आलता. म्हणून ते म्हणला, बहिणीला सोडून आणलं तर अनिल ह्या गावात येईल, नाहीतर मी ह्या गावाला पुन्हा येणार नाही. ते तिकडच राहिलं, भोजकट नगर गाव निर्माण करून. मग ते भस्मक राजाला वाटलं होतं लग्न करावं थाटानं, काय घोडे आता. मग ते नाही म्हणले भगवंत. ज्या गावात भांडणं झाले, तंटे झाले, ते देव गाव पालतं उलटं बलरामदादा नांगरानं केलं, त्या ठिंगाणा वाजविला. आता मी तुमच्या गावात येणार नाही, आणि तुम्ही इकडे या बिराड घेऊन. मग ते बिराड घेऊन गेले मूळ माधवला. कोणती? मूळ द्वारका आहे का? मूळ द्वारका आहे की नाही? हा, मूळ द्वारका म्हणजे ते मूळ माधव आहे. तिथल्या लोकांना माहित नाही इथं देवाचं लग्न लागले. मग इथं तिथं लग्न लागले त्या मूळ द्वारकेला. आपण पाहिले ना, त्या मूळ द्वारकेला नेलं हे बिराड ऐकून. आता 33 कोटी देव लग्नाला आणि यावं त्यावर सगळी दुनिया होती. यशोदाला नेलं, यशोदेला माहितच नाही लग्न, म्हणून ती कष्टी होऊ लागली. कोणावर? कृष्णावर. मी लहानाचा मोठा केला आणि जरा करता सवरता झाला की त्या कंसाने यज्ञाला नेलं. आणि कंसाने यज्ञाला नेलं. मला तेव्हाच वाटत होतं हे आता परत येत नाही. तिथे गेला, तिथून गेला की त्याला मारलं आणि ते उग्रसेनला राजा दिला. लगेच सांदीपणे आक्रमण, पुन्हा लग्न, तिकडच रमला. आता तर द्वारकेचा राजाच व्हायलाय, काय करावं माय, असं तिला दुःख होतं. म्हणून तिला म्हणला, तू घोर करू नको, मी पुढे व्यंकटांनी पर्वतावर अवतार घेतो बालाजी नावानं. हे दक्षिण भारतातला आणि बालाजी व्यंकट. हा, आंध्रा श्रीनिवास म्हणून अवतार घेणार मी.
हा आकाश राजाची पोरगी करणार, त्यावेळेस तुझं नाव यशोमती असणार आणि तिथं मी तुला मग लग्नाला आणि तिथं लग्नात त्याची माय झाली. म्हणजे तिची इच्छा पूर्ण करण्यामुळे ते लग्न बघण्यामुळं तिथं लग्न नाही थाटाने केलं ना. मग हिनं लग्न बघितलं त्या बालाजीच्या माईनं म्हणा केलं की बालाजीची माहिती झाली. असो आपल्याला तिकडचा संदर्भ नाही. हे द्रोण आणि धरादेवी हे नंदन यशोदा आहेत. यांनी खूप तपश्चर्या केल्यावर मग ते म्हणले तर ते देवानं सांगितलं तुम्ही तुमच्या घरी फक्त मी बाळपण करू, लहानपणी राहील आणि वात्सल्य भाव तुम्हाला मी दिला तथाच म्हणले. आणि म्हणून कृष्ण अवतारामध्ये इथं जन्मल्यावर तिथं गेले. मला मदन येई गोकुळाला का पुण्य त्यांचं होतं लहानाचं मोठं करण्याचं. हो खेळणं हसणं बागडणं नाव घालणं धू घालणं हे सगळे कामं कोणी केले? यशोदा मैयानं आणि नंदबाबांनी केले कामं. महाराज अगणित त्यांचं पुण्य बरं काय. म्हणून तर कैसे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. त्यांच्या भावार्थाचं बळ आहे. देव त्यांचं काय झाला कोट्यावधी वर्ष तपश्चर्या केली तर याची भेट सुद्धा होत नाही. तर त्यांच्या घरी खेळत आहे कोण? हो ना आनंद ब्रह्मांडी उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे. हा पृथ्वी जेने तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली. बरोबर आहे. पुढे एक राहिलं. अहो मधात एक राहिलं. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी करी घेती. बरोबर आहे. तुका म्हणे नटधारी भोगोनी ब्रह्मचारी. हे लक्षात ठेवा. आणखी हे काल्याच्या प्रसंगात अभंग घेता येतात ना. हे अशा प्रकारे कृष्ण किंवा बरं काय आनंद ब्रह्मांडे उदरी आणि उंबरा चढता टेकाधरी. ज्याच्या पोटात आनंद ब्रह्मांड आहे ते दरवाजाचा उंबरावटा वलंडताने त्या चौकटीला धरायले. आता सांगा कसा गमती आहे. आनंद ब्रह्मांड पोटात आहे आणि ती चौकट ओलांडताना लेकर नाही का आता पडता येईल म्हणून धरता येईल ना. लेकरू चालायला लागल्यावर काय लवकर सपसप चलत नाही ना. त्याला चालता येत नाही एवढं म्हणून ते हळू धरत आणि पलीकड पाय. म्हणून तुकाराम महाराज म्हणले काय आनंद ब्रह्मांडे उदरी आणि उंबरा चढता. उंबरा म्हणजे त्या दरवाजाचा उंबरवठा म्हणतो आपण त्याला. उंबरा उंबरा म्हणतेच ना दरवाजाच्या उंबऱ्याला. कळलं का माणूस त्याचा उंबरा आणि किंवा लागला नाही आपण हा. आपल्याला मला कोणतरी म्हणलं इथे नरवाडीबद्दल कोणतरी सांगू लागलं महाराज तुम्ही आमच्या घर ह्याच्या पाहुण्याच्यात गेले ना मला उंबरा माहित नाही. तुमच्या पाहुण्याचा उंबरा आहे माहित. खरं बोललो ना मी. उंबरा म्हणजे दरवाजाची चौकट असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं की नाही. मग आता एवढा हा मग का एवढं पुण्य आहे त्यांचं. एवढं त्यांचं पुण्य आहे आणि तेवढ्या पुण्यानं बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी असं त्या दोघांचं पुण्य. आता इथं नंदाची सुकृत फार हा आले भगवंत धरा. वा नामदेव महाराजाचा अभंग त्याच्या खालचं काय नाही नाही पण यमक लागणार काय. नंदाची सुकृत अगणित हा भगवंत आले घरात टलात टलात असं आलं पाहिजे. यमक थोडं जुळलं नाही. बरं दोघांचं पुण्य हे लक्षात आलं का. वसुदेव देवकी कोण मग आता वसुदेव कोण? वसुदेव कोण? रोजच्या जागेवर नाही. वसुदेव सुतपा प्रजापती आणि देवकी कोण आहे? मुळातली प्रश्नी. जाऊ द्या. नंद कोण आहे? नंद द्रोण वसु 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 द्रोण द्रोण वसु. आणि यशोदा कोण आहे? धरादेवी. आता धरादेवी. आता जाऊ द्या. यशोदा भक्ती आहे, देवकी भक्ती आणि राधा माता या तिघी जणी भक्ती. अध्यात्म लावलं त्याला ब्रह्मज्ञान म्हणतो. अध्यात्मशास्त्र लाक्षणिक अर्थ बर काय. ज्ञानपूर्व भक्ती ज्ञानिया भक्ती ज्ञान उत्तर अशा भक्तीचे आधी प्रकार. लक्षात आलं. हा मग ज्ञानपूर्व भक्ती कोण? देवकी. देवाला जन्म देणारी ती ज्ञानपूर्व भक्ती. म्हणजे त्या भक्तीतून ज्ञान जन्मते. पुढे भक्ती नाही धरली राहती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते ना. म्हणजे भक्ती केल्याशिवाय ज्ञान होतच नाही ना.
मग ती अशी ज्ञानाला जन्म देणारी भक्ती कोणती? देव भक्ती. आता ते ज्ञानिया भक्ती ती कोण? राधा माता. का? ज्ञानाचं त्या भक्तीचं ऐक्य. माणूस त्या ज्ञानात ऐक्यता असतो बरं काय. ज्ञान वेगळं राहत नाही त्याच्यावर मुक्तावस्थेमध्ये. कळलं? ती ज्ञानिया भक्ती म्हणजे ब्रह्माला उपभोगायला मिळतं. लक्षात आलं? आणि तेच ब्रह्म जर खेळवायचं असेल तर ज्ञान. मी भक्त तू देव ऐसे करी. ऐसे करी. म्हणून लक्षात ठेवा, लहान लेकरू देव आहे आणि आई त्याची भक्त आहे. काय म्हणणे तुमचं? बच्चा लेकरू कोण? देव आहे. देव. आणि तिचे मायबाप ते भक्त आहे. बरोबर आहे. ढोंगण धुणं हे करणं ते करणं ते करणं ते करणं सगळं मग ते खरं देव आहे. आणि हे भक्त आहेत बरं काय. लक्षात ठेवा. आणखी डोसक्यात घ्या. आता मोठं झाल्यावर खरं तर मग हे देव आणि ते भक्त. पण कवा मोठं झाल्यावर त्याची भक्ती त्यावर राहतच नाही. त्या अंबामाई करतात. आता त्याला दुर्दैव घ्यायचं. हा नाही नाही. ज्ञानिया भक्ती राधा. ज्ञान उत्तर भक्ती यशोदामाई आहे भैया. मी भक्त तू देव ऐसे करी. देवाला बालपणात खेळविलं तिनं. कळलं? वाल्ला दुल्ला हे ते म्हण. आता सांगा ना, तिच्या घरी देव काय झाला? लेकरू झाला. आणि लेकरू घेऊन त्याची सेवा करून घेतली. त्या देवकीनं सेवा, यशोदेनं सेवा केली नाही का? हा, वरी काद्याची कोशिंबिरी आई मला तू वाढ. बरोबर आहे ना? बळराम दादाला लबाड बोलतो. कितीतरी असं काही बऱ्याचशा गोष्टी काही हट्ट घेतला तर यशोदा पूर्वीच नव्हती का? कोणाचा हा काय? हो, मग त्याचा हा. अरे राधा ऐक्य भावात आहे. राधा आणि कृष्ण दोन्ही नावं वेगळे आहेत आणि वस्तू एक आहे. ऐक्य भावातली भक्ती म्हणजे मुक्त. ज्ञानिया भक्ती तिला म्हणतात. कोणती भक्ती? ज्ञानिया भक्ती आहे. ज्ञानिया तो आत्मा माझा ऐसे बोललो गरुड ध्वजा. हा आहे की नाही? ज्ञानिया तो आत्मा माझा. माझा आत्मा आहे ज्ञानिया. म्हणजे ज्ञान भक्त ते एकच आहे. भक्ती ज्ञान एकच आहे ना, दोन्ही वेगळे नाहीत. राधा कृष्ण नाव दोन जरी असली वस्तू एक आहे. ऐक्य भावातली भक्ती. ऐक्य भावातली भक्ती म्हणजे तिचं नाव ज्ञानिया भक्ती. ज्ञानाला जन्म देणारी ज्ञानपूर्व आणि ज्ञानाला खेळविणारी म्हणजे मी भक्त तू देव ऐसे करी. आणि हे भाव ठेवून जी भक्ती होती म्हणजे कल्पित द्वैत वास्तव अद्वैत अशा प्रकारची भक्ती ज्ञान उत्तर आहे. आणि ती यशोदामाई आहे. यशोदामाई ज्ञान उत्तर आहे. राधा माता ज्ञानी आहे आणि देवकी माता ज्ञानपूर्व भक्ती. अशी हे कृष्ण परमात्मा ब्रह्मांडाचा स्वामी. आणि त्या गोकुळामध्ये आज संध्याकाळी 12 वाजता अवतीर्ण होतो. त्या दिवशी बुधवार होता. वार कोणता होता? बुधवार. रोहिणी नक्षत्र, अष्टमीची रात्र. बरं काय? हा. आणि हे सगळं लक्षात ठेवा. कोण सांगत असे? सुख सांगत असे परीक्षिती. म्हणजे इथलं सुखाचं प्रमाण त्यांनी भागवतातलं घेतलं आमच्या नामदेवरायाने. इथं वर्णन आहे ना. काय वर्णन नाही इथं. दशरथे मारीला तोची होता मास. नाव घेतलं का त्या महिन्याचं? नाही. मग तुम्ही किती ग्रंथ सांगणार आहे ते हुशार आहेत बघा. नाव महिन्यात घेतलं का? पण सांकेतिक भाषेतून सांगितलं का नाही महिना? कोणता महिना होता? दशरथानं कोणाला मारले? श्रावणाला. मग महिना श्रावण. दशरथे मारीला तोची होता मास. श्रावण महिना म्हणले नाही. दशरथानं मारलेला महिना होता म्हणले. मग दशरथानं मारला श्रावण बाळ. मग त्याच्या नावाचा महिना होता म्हणजे श्रावण. हे आता चालू आहे ते. बरं. आणि वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. आता तिथीचं नाव घेतलं नाही. वसुनाम तिथी. तुम्ही किती हुशार आहे सांगणारे बघा. वसुनाम म्हणजे वसू 8 आहेत. वसू किती आहेत? मग अष्टमी. तिथी नाव अष्टमी कुठे घेतलं? वसुनाम तिथी बुधवार असे आणि सुख सांगत असे असे डोसकेबाद नामदेव महाराज. आडाके म्हणते त्याला. हे ग्रंथकार त्याचे काय झाले? आडाके म्हणजे सांगणारे किती चतुर आहेत, अर्थ करणारे हे बघा तुम्ही. आणि हे आडाके पाहिजे असेल तर श्रीधर स्वामीचे ग्रंथ बघा. शिवलामृत, भक्ती विजय, ते हे राम विजय, हरी विजय. लय आडाके कोणाचे वेळच लागत नाही सांगण्याला. मी तर काय हो पंढरीचे नेरूचे कोणी त्याचं वर्णन आहे ना. प्रमाणभूत नाहीत म्हणजे याचा अर्थ निळोबाऱ्याच्या नंतरच्या संतांना
आपण तेवढं मान्यता देत नाही. निळोबारायापर्यंत संतांचं कवित्व वापरायला मान्यता, तिथून पुढचं कवित्व कीर्तनात याच्यात प्रवचनात तेवढं घ्यायचं नाही. अर्थ सांगायचा पण ती ओवी प्रमाणभूत द्यायची नाही, असं असं. आणि त्यात त्यांनी ग्रंथात ते केलं नाही की संस्कृत घेतलं नाही, श्लोक नाही, त्यांनी फक्त ग्रंथ मोकळे केले. आणि संमती काय, आमचा हरिविजय कशाच्या आधारे केला? संमत हरिवंश भागवत, भागवतातल्या कथा घेतल्या म्या, हरिवंशातल्या घेतल्या, आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही श्लोक लिहिले का? नाही. मग त्याच्यासाठी माऊलीला सुद्धा लिहावं लागले पुन्हा. ती देवानं लिहिली भगवद्गीता. आधी माऊलीनं ज्ञानेश्वरीत बळ सांगितली, त्याला काय गीता पाठच होती कोणला? माऊलीला. सगळी जशात तशी सार्थ हृदयात होती. मग त्यांनी काय ओम नमः आद्यापासून सुरू केलं, टर टर टर, हे बामन मेलेलं उठलं लिहायला. त्याला जिथे मेलेलं, आता मेलेलं जिवंत करून लिहिणार काय? साधा असेल का काय? ते ज्या व्यक्तीला मेलेल्या जिवंत केले आणि त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहून घेतली म्हणल्यावर सामर्थ्य माऊलीच आहे हे. आणि मग आता त्याच्यात काय पावर कमी आहे काय? आणि ते लेखक आहे सच्चिदानंद बाबा आदरे. आणि टर 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 सगळं लिहिली ज्ञानेश्वरी, 9000 ओव्या झालं. भगवद्गीतेचा जशाला तसा झेरॉक्स, जशी गीता तशी ज्ञानेश्वरी. काय वेगळं? फक्त भाषांतर केलं. ती संस्कृत ही मराठी. पण निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानदेवा ज्ञानदेवा तू ज्ञानेश्वरी पूर्ण केल्यावर म्हणले. ज्ञानेश्वरी केली कशाच्या आधारे? म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता जशी आहे तशी, जशी आहे ही ज्ञानेश्वरी, फक्त भाषा मराठी. ते कबूल आहे म्हणले. पण कलियुगातले पंडित मान्य करणार नाही. कलियुगातले पंडित म्हणतेला ह्यानं काय मान नसलेलं आहे. त्याच्याकरता प्रमाण पाहिजे. इथं भगवद्गीता पाहिजे होती लिहायला, मग जमत होतं. ते म्हणले ग्रंथ जर माझा म्हणजे प्रमाणभूत असेल तर देव लिही. कोण म्हणले? माऊली. आणि त्या नेवाशाच्या मंदिरात संध्याकाळी ज्ञानेश्वरी बंद करून ठेवली त्या मशिदीत. आणि तिथं आणि मग सकाळ कुलूप उघडलं तर मग मधात भगवद्गीता लिहिली देवानं कृष्णानं. म्हणजे आधी ज्ञानेश्वरी झाली या आणि पुन्हा मधात कोण आली या? म्हणून काही श्लोकाच्या अर्थ वरी खाली थोडस, एखाद्या ओवी अर्धी ओवी अर्धी खाली, हे आमचा संशय दुंडा महाराजांनी मिटविला. माझ्या मनात लय घोळत होतं काय करावं. एखादा श्लोकाचा अर्थ खाली आल्याने वरी आल्याने, एखादी ओवी मधात खाल्लं तुकडं वरलं, असं का म्हणून असं